वरुड शहरातून आताच्या घडीची एक सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी समोर येते। वरुड शहरातील पांडुरनाथ चौक परिसरात विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केले। वरुड या बातमीचे प्रस्तुत करतायत माऊली आय मित्रा ऑप्टिकल। आमच्याकडे सर्व प्रकारच्या नंबरचे चष्मे व सन गॉगल मिळेल। आमचा पत्ता यावलकर पेट्रोल पंप समोर वरुड। आमचा मोबाईल नंबर 9420 72 14 28 95 95 11 0495। वरुड शहरातील पांडुरनाथ चौक परिसरात वाहतूक ठप्प झाल्यानंतर विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घोषणा देखील दिल्या आहेत। तर या ठिकाणी वरुड पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांना अटक देखील केली आहे। आम्ही या ठिकाणचा आढावा घेतलाय, पाहूया। अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड। दोन्ही एक सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी समोर येते। वरुड शहरातील पांडुरनाथ चौक परिसरात विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीनं चक्काजाम करण्यात आलेला आहे। आपण बघू शकतो विदर्भ राज्य आंदोलन समितीचे काही जे पदाधिकारी आहे या ठिकाणी झोपलेले आहेत आणि हे जे वाहन आहे या ठिकाणी वाहतूक कोंडी केलेली आहे। जवळपास चक्काजाम या ठिकाणी सुरू आहे। कशासाठी आपण या ठिकाणी बसल्यात? बऱ्याच दिवसापासून विदर्भाची मागणी 118 वर्षापासूनची मागणी आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेब, नितीन गडकरी साहेब 2013च्या आधी सरकारमध्ये यायच्या आधी त्यांनी पोटतिडकीनं आपल्या बेंबीच्या देठापासून सांगितलं होतं की आम्ही वेगळा विदर्भ करतो आणि सत्तेत गेल्यानंतर यांनी खोटारडेपणा केला आहे आणि आज आम्हाला पूर्ण विदर्भावर आमचे नेते आपण बघू शकतो विविध मागण्यांसाठी हे चक्काजाम आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। जवळपास मागील काही मिनिटांपासून हे सर्व विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जे पदाधिकारी आहे या ठिकाणी चक्काजाम करून बसले आहेत। आपल्या सोबत आणखी काही पदाधिकारी आहेत। जय विदर्भ, जय जय विदर्भ, जय विदर्भ, जय जय विदर्भ, वेगळा विदर्भ, वेगळा विदर्भ, आमचे नेते नागपूरला बसलेले आहेत, बुलढाण्याला बसलेले आहेत। त्यांच्या या मागणीला बळ देण्यासाठी ठिकठिकाणी रस्ता रोको आणि जेलभरो होत आहे। आपण घरात बसून त्यांच्यासोबत देखील आपण बातचीत करणार आहोत। आपण बघू शकतो विदर्भ राज्य आंदोलन समितीचे सर्व ज्येष्ठ आणि युवक पदाधिकारी या ठिकाणी काय सांगणार थोडक्यात? हा विदर्भावर अन्याय होतो आहे। विदर्भात जे खनिज आहे ते बाहेर जातं, पण त्याचा जो फायदा आपल्या विदर्भाला मिळायला पाहिजे तो मिळत नाही। जो डिझेल येतं मुंबईवरून त्याचे इथं भाव वाढतात कारण ट्रान्सपोर्टिंग वाढते, पण विदर्भात वीज तयार होते त्याचं ट्रान्सपोर्टिंग त्यांना लावायला पाहिजे, ते आम्हाला का लावलं जातं हे समजत नाही। बाकीचे प्रांत 2 रुपये विजेचा युनिटचा भाव लावतात आणि आम्हाला 15 रुपये 12 रुपये 10 रुपयाच्या पेक्षा जास्त रेट आम्हाला द्यावा लागतो। त्याच्यावरती GST वेगळा आणि ह्या सगळ्या गोष्टीचा अन्याय दूर करण्यासाठी आम्ही हे बाजू घेतलेली आहे। विदर्भ वेगळा झाला तर ह्या सगळ्या गोष्टीचा सुटकार होऊ शकते आहे। याला आपण बघू शकतो विविध मागण्यांसाठी आणि विदर्भ वेगळा झाला पाहिजे या मागणीसाठी आज हे चक्काजाम आंदोलन वरुड शहरातील पांडुरनाथ चौक परिसरात करण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी मोठा वरुड पोलीस स्टेशनचा बंदोबस्त देखील तैनात आहे। सध्या मागील तापासून हे चक्काजाम सुरू असून मोठी वाहतुकीची कोंडी देखील या ठिकाणी झालेली आहे। नेमकं हे चक्काजाम आंदोलन आणखी कित्येक वेळ चालतं याकडे संपूर्ण वरुड तालुक्याचं लक्ष राहील। कॅमेरामॅन ओम सुरपाटनेसह अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड। झालं
आता वरुड तालुक्यातील प्रत्येक बातम्या तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला YouTube वरती सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी आजच आमच्या 93 73 34 73 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि रोज अपडेट रहा।